काय तर म्हणे इतर पक्षापेक्षा वेगळा आणि सुसंस्कृत पक्ष. मित्र हो, भारतीय जनता पक्षानं राजकारणातल्या अनेक भ्रष्टाचारांना आपल्या वॉशिंग मशीन मध्ये घालून घासून पुसून धुवून अगदी स्वच्छ केलं, पवित्र केलं, पावन केलं. क्लीन चिटचा हार त्यांच्या गळ्यामध्ये घातला आणि त्यांना पावन करून राजगादीवर सन्मानानं विराजमान केलं. सध्या सुरू असलेल्या महापालिकेच्या निवडणुकांमध्ये राजकीय शक्ती आणि गुन्हेगारी यांची मजबूत युती आपल्याला पाहायला मिळते. रेकॉर्डवरील गुन्हेगारांना सुद्धा आता नगरसेवक बनवण्यासाठी या राजकीय पक्षांची अक्षरशः धडपड सुरू आहे. गुंडांना, गुन्हेगारांना उमेदवारी दिली म्हणून मतदारातून संताप व्यक्त होत आहे हो, पण राजकीय पक्ष मात्र आपापल्या पद्धतीनं त्याचं चक्क समर्थन करीत आहेत. अजित पवार यांच्या पक्षाकडून पुण्यामध्ये गुंडांना, गुन्हेगारांना उमेदवारी दिली. भारतीय जनता पक्ष अजित पवारांकडे बोट दाखवतोय आणि मी नाही त्यातली हे दाखवण्याचा प्रयत्न करतोय. अजित पवार यांनी सुद्धा मग भाजपकडे बोट दाखवलं. कुख्यात गुन्हेगाराला पळून जाण्यासाठी भाजपानंच मदत केली, शिवाय त्यांचे उमेदवार सुद्धा कुठल्या योग्यतेचे आहेत हे अजित पवारांनी दाखवून दिलं. अर्थात भाजपानं गुन्हेगारी कुटुंबामध्ये उमेदवारी दिली म्हणून अजित पवार स्वच्छ होत नाहीत, हा भाग वेगळा. भाजपाने मात्र खरोखरच एक मोठी कमाल केली मित्रांनो. बदलापूरच्या शाळेत अवघ्या 4 वर्षाच्या 2 चिमुकल्यावर लैंगिक अत्याचार झाल्याच्या प्रकरणातील एक आरोपी तुषार आपटे, तो भाजपाशी संबंधित. भाजपानं चक्क या आरोपीला थेट स्वीकृत नगरसेवक पद बहाल केलं. मग उद्धव ठाकरे यांनी विचारलं, विकृत व्यक्तीला स्वीकृत करणारं भाजपाचं हे कसलं हिंदुत्व? अहो, देशाला हादरून टाकणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणातील आरोपीचा भाजपानं अशा प्रकारे सन्मान केल्यामुळं, बहुमान केल्यामुळं अनेकांना धक्का बसला. सर्वसामान्य जनतेत सुद्धा याची मोठी चर्चा झाली. राजकीय विरोधकांना तर भाजपाचे कपडे टरा फाडून टाकले आणि मग सगळ्या बाजूनी आग भडकल्यावर या तुषार आपटे याचा राजीनामा झाला. याला म्हणतात बैल गेला झोपा केला. अहो, भाजपाची जायची तेवढी इज्जत या प्रकरणामध्ये गेलेलीच आहे. त्यानं राजीनामा दिला काय, नाही दिला काय, आता काय फरक पडतो? त्याच्या राजीनाम्यानं आता गेलेली इज्जत भाजपची भरून येणार आहे का? त्याचा राजीनामा झाल्यावर बघा, काहींना मात्र नक्की वाटलं, अरे वा, भाजपला सद्बुद्धी झालेली दिसते, त्याची चूक कळालेली दिसते. किमान आता तरी भाजप आरोपी असलेल्या किंवा गुन्हेगारांना अशा प्रकारचा बहुमान देणार नाहीत. पण हा सगळ्यांचाच गैरसमज निघाला आणि तो गैरसमज आहे हे भाजपानं अगदी विनाविलंब दाखवून सुद्धा दिलं. अहो, याच बदलापूरच्या उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार प्रियांका दामले यांची निवड झाली. भाजपचा नगराध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी युतीतल्या राष्ट्रवादी काँग्रेसला उपनगराध्यक्ष पदाची जागा दिली. बदलापूर मधील शाळेतील त्या अत्याचार प्रकरणानंतर उसळलेल्या दंगलीतील दामले या आरोपी आहेत. त्यांच्यावर दंगलीत सहभागी असल्याबाबत गुन्हाही दाखल झालेला आहे. सध्याच्या जामिनावर तुरुंगाबाहेर आहेत. अहो, ज्या दामले दंगलीसारख्या गंभीर गुन्ह्यामध्ये सहभागी आहेत, केवळ जामीन घेऊन त्या बाहेर आलेल्या आहेत, त्या आता बदलापूरच्या उपनगराध्यक्षपदी विराजमान झालेल्या आहेत भाजपाच्या कृपेनं. एका आरोपीला स्वीकृत नगरसेवक पद दिलं, टीकेचा भडीमार झाल्यावर त्याचा राजीनामा झाला आणि लगेच दुसऱ्या आरोपीला उपनगराध्यक्ष पदावर सन्मानानं विराजमान केलं. आधी शेपूट घातलं, पण शेपटाचीही चाललेली वळवळ मात्र ठळकपणे दिसून आली ना हो. काय तर म्हणे इतर पक्षापेक्षा वेगळा आणि सुसंस्कृत पक्ष. मित्र हो, भाजपाला अजूनही तुम्ही सुसंस्कृत पक्ष मानू शकता काय? जरूर सांगा. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.